मातंग हिल उतरून आल्यावर मातंग हिलच्या अगदी जवळ असलेल्या मोठ्या अशा नंदीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो विठ्ठल मंदिराकडे. विठ्ठल मंदिराकडे जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक अच्युतराय मंदिराकडनं आणि दुसरं म्हणजे हे तुंगभद्रेचं जे नदीचं पात्र आहे तिथनं. आम्ही निवडला तुंगभद्रा नदीच्या पात्राकडून जाणारा रस्ता, कारण इकडनं जात असताना अतिशय सुंदर असं वातावरण तुम्हाला लागतं. रस्त्याला अनेक छोटी मोठी मंदिरं लागतात आणि आता हे जे मंदिर आहे ते आहे कोदंड राम मंदिर. या राम मंदिरामध्ये आम्ही रामाजींचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. हम्पीमध्ये असं म्हणतात की 300हूनही अधिक मंदिर आहेत, पण काही मंदिरांची अवस्था ही अशी आहे. काही मंदिरं ही जाळण्यात आलेली होती, तोडण्यात आली होती आणि अनेकांच्या मूर्त्या ह्या बघितल्या तर मुघलांनी तोडून नेलेल्यासुद्धा होत्या. आणि ह्या बघितलं ही समोर दिसते तर ती आहे राजतुला. हा आहे निवेदन कक्ष. निवेदन कक्ष बघून झाल्यावर आम्ही निघालो पुढे. ज्या ठिकाण बघण्यासाठी खास करून आम्ही हम्पीला आलेलो तो म्हणजे 50 रुपयाच्या नोटीवरील हा रथ, आणि अतिशय सुंदर आहे प्रत्यक्षात बघण्यासाठी. त्याचप्रमाणे विठ्ठल मंदिरावर केलेलं कोरीव काम खरंच बघण्यासारखं आहे.